पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा आढावा संदर्भात जो विषय आज आणलेला नालेसफाई आणि होर्डिंग पॉइंट्सचा, तर त्या संदर्भात ऑलरेडी मी एकदा होर्डिंग पॉइंटला व्हिजिट केलेले आहे. आयुक्त साहेबांनीही स्वतंत्र जाऊन होर्डिंग पॉइंट्स तसेच जे नाळे आहेत त्यांना व्हिजिट केलेलं आहे. पण जे काम व्हायला पाहिजे पावसाळ्यापूर्वी, कारण आता आपण म्हणतो की नवी मुंबई शहर कुठे पाणी साचत नाही, पण ज्याच्या घरात पाणी शिरतं त्याला कळकळ लागते त्याची. बरं, आपले होर्डिंग पॉइंट्स आहेत एवढे, पण ते मँग्रोव्ज वाढल्यामुळे ॲक्च्युली मँग्रोव्ज का वाढले, तर ते समुद्राचं पाणी तिथे येतंय आणि त्याच्यासोबतच ते सीड्स येतात मँग्रोव्हचे आणि त्याच्यामुळे ती वाढ होते. सुरुवातीलाच जर ते कमी असताना गाळ काढला असता तर एवढे वाढले नसते. आता मध्यंतरी त्यांनी एवढा वेळ घेतला, एवढ्या वर्ष ते गाळ काढलेले नाहीत. आता 80% ते होर्डिंग पॉइंट्स भरलेले आहेत. CBD आणि वाशीला अशा पद्धतीने पाणी भरतं की ते लोकांच्या घरात जातं. बाकी ठिकाणी जरी शहरात फक्त पाणी शिरत असलं तरी CBD आणि वाशीला परिस्थिती खूप गंभीर असते. नेहमी आमच्या सन्माननीय सदस्य अपर्णा गवते मॅडम जे दिघ्याचा विषय म्हणतात, जो नाळा जो आहे, जो डोंगरावरून येतो त्यांच्या याच्या भागामध्ये, त्याचं पाणीही नेहमी दिघ्यामध्ये भरतं आणि तिथं भरपूर प्रमाणात पाणी शिरल्यावर पूर परिस्थिती येते. आपत्कालीन जे परिस्थिती ओढवण्यामुळे जे आपत्कालीन विभाग आहेत त्यांना प्रत्येक वेळी त्यांना आवर्जून बोलावं लागतं. म्हणजे या मध्यंतरीच्या 5 वर्षात जरी प्रशासन नव्हतं, पण त्याच्या आधी मी नेहमी सभागृहात त्यांचं ऐकलेलं आहे. तर अशी परिस्थिती आत्ता नको यायला. आपण जे स्वच्छ सर्वेक्षण किंवा एवढे छान छान पारितोषिक घेतो, तर कमीत कमी शहरातल्या नागरिकांना ह्या गोष्टीचा त्रास नको व्हायला. खऱ्या अर्थाने हा जो ठराव आहे तो आधी यायला पाहिजे होता, पण सभागृह आपला उशिरा बसला त्याच्यामुळे आत्ता येतो. पण ठीक आहे, त्या ठरावाच्या माध्यमातून सूचना करण्यात आल्या की जे नाळे डोंगरावरून येतात, म्हणजे ते त्याच्या सोबत आलेला गाळ तो वर्षानुवर्ष साचू नये, तो साफ करायला पाहिजे. तिथं मँग्रोव्ज नाही वाढलेले आहेत, ते साफ करायला काही हरकत नव्हते. पण आता त्याला वेगळे रिझन देतात ते. त्या संदर्भात त्यांना निर्देशित करण्यात आलं अधिकाऱ्यांना. तसेच होर्डिंग पॉइंटचं पण जेवढी स्वच्छता करता येईल, जेवढा गाळ उपसता येईल, कमीत कमी म्हणजे जे 80%ला कॅपॅसिटी संपले, ती ते 50% वर जरी आणली तरी कुठेतरी दिलासा शहरवासियांना भेटेल. आणि जे गटर आपले पावसाचे पाणी वाहून नेणारे किंवा छोटे गटर असतील शहरातले, तेही स्वच्छ होणे गरजेचं आहे. कारण आपल्या शहरात आपणच कचरा करतो आणि तो प्लास्टिक असो काही तो गटरांमध्ये साचल्यामुळे पावसाळ्यात ते पाण्याचा निचरा होत नाही आणि त्याच्यामुळे त्या प्रभागामध्ये पाण्याचा साठा होऊ शकतो, पूरस्थिती येऊ शकते. मग अशी परिस्थिती नको यायला, त्याच्यामुळे ह्या गोष्टी पावसाळ्यापूर्वीच करणे गरजेचं आहे. आता पावसाळ्याचा कालावधी आधी जून महिन्यात निश्चित होता, पण आता मागच्या वर्षी 8 म्हणजे मे मध्येच सुरू झालं. त्याच्यामुळे हे निश्चित नाहीये की पावसाळा कधी सुरू होतोय. तर तत्पूर्वी ही स्वच्छता व्हावी यासाठी निर्देश म्हणजे सन्माननीय सदस्यांकडून जशा मागण्या आल्या, ज्या पद्धतीने सूचना आल्या की अशा पद्धतीने व्हायला पाहिजे, त्या पद्धतीने अधिकाऱ्यांना आदेशित करण्यात आलेलं आहे की अशा पद्धतीने म्हणजे सन्माननीय प्रत्येक प्रभागातल्या सदस्यांना तुम्ही जेव्हा नालेसफाई किंवा तिथे जी स्वच्छता करायला जातात तेव्हा तिकडच्या सदस्यांना सोबत घ्या. म्हणजे त्यांच्या माध्यमातल्या सूचना अनुसरून जर स्वच्छता तिथं साफसफाई झाली तर नक्कीच पूरस्थिती होणार नाही आणि त्यांनाही दिलासा मिळेल की आम्ही सांगितलेलं त्या पद्धतीने काम होणार आहे. आणि म्हणूनच 10 मे पासून मी सांगितले दिघापासून तर CBD पर्यंत प्रत्येक ठिकाणी आम्ही व्हिजिटला जाणार आहोत. तिकडचे स्थानिक नगरसेवक असतील, अधिकारी वर्ग असतील, कशा पद्धतीने स्वच्छता केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने तिथं सफाई झालेली आहे का. कारण त्याच्यानंतर जर नसेल सफाई झाली तर कमीत कमी त्या नंतर तरी ते करतील. पण त्यांना अल्टिमेटम 10 मेचं दिलेलं आहे आणि अधिकारी वर्ग त्या पद्धतीने सुरुवात करतील आणि चांगल्या पद्धतीने स्वच्छता करतील अशी अपेक्षा आम्ही धरून आहोत. मॅडम पावसाळी आता
ज्या ज्या प्रभागामध्ये अशा पद्धतीने गटर, नाले आणि त्याच्या किनारी हॉटेल्स किंवा काही आहेत, तर त्या सदस्यांनी पण सांगितलं की अशा अशा पद्धतीने आमच्या गटरमध्ये त्यांच्या माध्यमातून कचरा टाकला जातो आणि तिथं चोकअप होतं. तर सन्माननीय अधिकारी वर्गांना त्याही सूचना दिल्या की तेही स्वच्छ व्हायला पाहिजे. आणि अधिकारी वर्गाने हे चांगलं केलेलं आहे की आत्ताच त्यांनी ज्या ज्या आपल्या बाकी हाऊस आहेत, जसे की सिडको आहे, MIDC आहे, जे प्राधिकरण आहेत, त्यांच्यासोबत पण त्यांनी बैठक लावलेली होती. आणि ज्या ज्या त्यांच्या प्रभागामध्ये त्यांच्या क्षेत्रात जे गटर किंवा नाले येतात, त्या संदर्भात संयुक्तरित्या कशा पद्धतीने स्वच्छता केली जाईल त्याच्या संदर्भात त्यांनी डिस्कशन केलेलं आहे. आणि हेच आता 10 तारखेला आम्ही प्रत्येक सदस्य तिथं जाऊन बघणार. आपल्यालाही मी निमंत्रित करेन की आपणही सोबत या, म्हणजे पूर्ण नवी मुंबईला या गोष्टीविषयी माहिती व्हायला पाहिजे. कारण ज्यांच्यासाठी आपण करणार आहोत, ज्या जनतेसाठी, त्यांनाही माहीत पाहिजे की महानगरपालिकेमध्ये त्यांच्यासाठी काय काम केलं जाईल. दौरा आता नवी मुंबईच्या प्रत्येक नाळा आणि होर्डिंग पॉईंट ह्याची व्हिजिट केली. एका दिवसात नाही होऊ शकत. 10 मे नंतर ती सुरुवात करू, म्हणजे येणाऱ्या महासभेच्या आधी तो दौरा पूर्ण होईल. आणि मग जे आउटपुट त्याच्यातून निघणार आहे ते महासभेमध्ये सर्वांच्या समोरच येईल. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.